Hello everyone, I am Suresh Shinde, Assistant Teacher of Sant Tukaram Vidyalay, Dehu. Welcome to my YouTube channel, Dhyas Gunvattecha. Students, today we are going to learn a new topic, parts of speech adverb. So, we are going to start with our new topic, adverb. So first of all, definition of adverb. Adverb means an adverb is a word used to add something the meaning of a verb. Adverb म्हणजे क्रियाविशेषण. And the meaning of मराठी क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. नाउ रीड द सेंटेन्स. सीमा सिंग स्वीटली. सीमा sing sweetly. In this sentence, sweetly is the word to add something the meaning of verb. Verb sings. Sing is the verb of this sentence. And sweetly is a adverb. Radha runs slowly. They walk fastly. They live happily. Now, in these sentences, the underlined words are shows a meaning of a verb. या वाक्यांमध्ये जे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते क्रियापदाबद्दल आपल्याला काय करतात? विशेष माहिती सांगतात. सिंग स्वीटली, रन स्लोली, वॉक फास्टली, लिव्ह हॅपीली. म्हणजे या ठिकाणी जर आपण क्रियापदाला जर प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतंय ते म्हणजे क्रियाविशेषण. नाउ नेक्स्ट, the classification of adverb. There are 4 kinds of adverbs. Adverb of time means कालवाचक क्रिया विशेषण. Adverb of place means स्थलवाचक विशेषण. Adverb of degree means परिमाणवाचक क्रिया विशेषण. And adverb of manner means रीतिवाचक क्रिया विशेषण. Now, let's discuss the kinds of adverbs. Adverb of time. Adverb of time. कालवाचक क्रिया विशेषण. When an adverb is able to tell the answer of question, when, then it is known as adverb of time. Means क्रिया केव्हा, किती वेळ किंवा किती वेळा घडली म्हणजेच क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखविणारा शब्द म्हणजे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. दॅट इज कॉल्ड ए ॲडव्हर्ब ऑफ टाइम. म्हणजे ज्या वेळेला आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो त्यावेळेला म्हणजे क्रिया कोठे घडली, कधी घडली, किती वेळ घडली, किती वेळा घडली आणि त्यावेळेला वाक्यामध्ये असे जे काही शब्द असतात त्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. नाउ
I am going home now. I was living in Nagpur then. Now look at the sentence. These words are underlined in this sentence, now and then. These words are shows to tell the answer of question when, then. It is known as adverb of time. या शब्दांमुळे आपल्याला कळतंय की क्रिया कोठे घडली, किती वेळ घडली, किती वेळा घडली, आणि म्हणून या शब्दांना कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. नाऊ, देन, टुडे, टुमारो, yesterday, soon, before, daily, later, recently. या शब्दांमुळे आपल्याला काय कळतंय की क्रिया कोठे घडलेली आहे. म्हणजे त्या वाक्यामधील क्रिया केव्हा, किती वेळ किंवा किती वेळा घडली हे दर्शविणारे जे शब्द असतात त्या शब्दांना ॲडव्हर्ब ऑफ टाइम म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. नाउ नेक्स्ट, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. When an adverb is able to tell the answer of question where, there, it is known as adverb of place. म्हणजे वाक्यातील क्रिया घडण्याचं स्थळ किंवा ठिकाण दाखविणारे शब्द म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. दॅट इज कॉल्ड ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. म्हणजे क्रिया नक्की कोठे घडली. नाउ लुक ॲट द एक्झाम्पल. पुट दॅट बॅग डाऊन. आय विल नॉट गो आउट टुनाईट. These words are underlined, down and out. These words are called a adverb of place. Here, there, up, down, near, in, out, everywhere, inside, outside, back, backward. These words are also called a place of adverb. प्लेस म्हणजे क्रिया घडण्याचं स्थळ किंवा क्रिया घडण्याचे ठिकाण दर्शविणारे जे शब्द असतात त्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. दॅट इज कॉल्ड ए ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. नाउ नेक्स्ट, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. Adverb of degree means परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यालाच आपण संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. परिमाण. When an adverb is able to answer the question how much, then it is known as adverb of degree. How much. क्रियापदाला आपण ज्या वेळेला प्रश्न विचारतो तेव्हा क्रिया किती वेळा घडली म्हणजेच क्रियेचं परिमाण आपल्याला समजतं तेव्हा त्याला ॲडव्हर्ब ऑफ डिग्री असं म्हणतात. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. हाऊ मच. वी आर ऑलमोस्ट रेडी. आय डोंट हॅव इनफ क्लोथ्स. इन दीज वर्ड्स आर शोज ए हाऊ मच. ज्यावेळेला आपण क्रियापदाला जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला क्रिया किती वेळ घडली, किती वेळा घडली म्हणजे क्रियेचं परिमाण आपल्याला समजतंय आणि म्हणून हे जे शब्द आहेत वाक्यामध्ये यांना हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणजेच परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. व्हेरी, क्वाईट, टू, कम्प्लिटली, इनफ, फुली, ऑलमोस्ट. These words are called a adverb of degree. These words
कारण या शब्दांमुळे आपल्याला कळतंय की क्रिया किती वेळा घडली आहे, त्या क्रियेचं परिमाण कळतंय आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्ययी असं म्हणतो. नाउ नेक्स्ट, ए ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. When an adverb is able to answer the question how, then it is known as adverb of manner. रीतिवाचक म्हणजे त्या वाक्यातील क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते, क्रिया कशी घडली हे ज्या शब्दांनी दाखवलं जातं त्यांना आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. दॅट इज कॉल्ड ए ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. हाऊ देन इट, क्रिया कशी घडली, हाऊ देन इट म्हणजे ते क्रिया घडण्याची रीत दाखवली जाते, क्रिया घडण्याची क्रिया कशी घडली हे सांगितलं जातं. असे शब्द म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. फॉर एक्झाम्पल, तानाजी मालुसरे फॉट ब्रेवली. आय विल कम बॅक क्विकली. या दोन वाक्यांमध्ये ब्रेवली आणि क्विकली हे जे दोन शब्द आहेत हे क्रिया घडण्याची रीत दाखवतात. ब्रेवली धाडसाने, क्विकली घाईने. म्हणजे ही क्रिया कशी घडते, क्रियेची रीत दाखवलेली आहे म्हणून या शब्दांना आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असं म्हणतो. नाउ रीड द वर्ड्स लेझिली, क्विकली, फास्टली, स्लोली, ब्रेवली, ऑनेस्टली, फुलिशली, क्लिअरली, सॅडली. म्हणजे या शब्दांमुळे आपल्याला कळणार आहे की क्रिया घडण्याची रीत, क्रिया कशी घडते हे या शब्दांमुळे आपल्याला कळणार आहे आणि म्हणून या शब्दांना आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? डू यू अंडरस्टँड दिस टॉपिक? नाउ going to turn some examples. Now read the sentence carefully and underline the adverb. या ठिकाणी आता तुम्ही दिलेले वाक्य काळजीपूर्वक वाचायचे आणि त्या वाक्यामध्ये असणारा ॲडव्हर्ब क्रियाविशेषण अव्यय ओळखून त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायचे. नाउ रीड द सेंटेन्स. आय थिंक यू गॉट अप अर्ली टुडे. नेक्स्ट, he is always sad. Stay away from these wires. I am just coming. He never worries. I had gone there once. He is quite a good orator. You are too late. He was very tired. And last one, I don't think so. या पद्धतीनं तुम्हाला जर हा घटक व्यवस्थित समजला असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे काही 10 वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांमधले क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला सहजपणे ओळखता येतील आणि तुम्ही होमवर्क म्हणून हे 10 वाक्यांमधले क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहेत आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायचे आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.